चंद्रपूर मधली ही पुढची बातमी आहे। कर्जाच्या वसुलीला आले आणि 200 रुपयांची लाच घेऊन परतले असा प्रकार चंद्रपूर मधल्या बँक कर्मचाऱ्यांनी केलेला आहे। चंद्रपूर मधल्या या बँक कर्मचाऱ्यांनी एका शेतकऱ्याकडनं 200 रुपयाची लाच घेतलेली आहे। बैलजोडी जप्तीची शेतकऱ्यांना धमकी दिली आणि हा धमकी देतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल देखील झालाय। चंद्रपूरमधल्या शेतकऱ्यानं शेतीसाठी पीक कर्ज घेतलेलं होतं। कर्जाची परतफेड करू न शकल्यानं बँकेचे काही अधिकारी वसुलीसाठी आले। यावेळेला त्यांनी बैलजोडीची जप्ती करतो अशी धमकी देत बँक कर्मचाऱ्यानं शेतकऱ्याकडनं 200 रुपयांची लाच घेतल्याचा प्रकार समोर आला। या प्रकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। ऐकून टाका माझी गोष्ट तसे नको करा। आम्ही धंदेवाल्याने काही नाही, कास्तकारीसाठी खोकला लवकर खोकला का आम्ही कास्तकारीसाठी खोकला लवकर 200 रुपये देतो ना काकाजी। गरीब माणसं तसं नाही नको लावा फोन। आधी लावलं तर आम्ही काही घेऊन नसे ऐकून घ्यायचं कोणत्या गोष्टी नाही का काकाजी ऐकून घ्या ना तुम्ही सर गोशाळेत बैल काकाजी कोणत्या गोष्टी नाही करा कास्तकारीसाठी मला त्रास नाही करावा आता नदी नेऊन काय करावं तुम्ही धंदेवाले नाही आधी हो जी बरं काय एक बोल पाहिजे। मी कालच एसपीला बोललो, एसपीकडे तो व्हिडिओ पाठवला। एसपीला आणि एसपीनं सांगितलं जो कोणती गाडी आहे ती गाडी व्हिडिओमध्ये आलेली आहे, ती गाडी जप्त करा आणि त्या गाडी जप्त करून ज्या गाडीमध्ये ज्या लोकांनी त्या बिचाऱ्या गरीब माणसाकडून हे जे आता स्पष्ट झालेलं आहे हे लुटारू आहेत आणि धंदा चंदा वसूल करणं हा धंदा झालेला आहे त्यांचा या गोमातेच्या नावाखाली। काही इमानदार असतील त्यांचं आम्ही स्वागत करू, पण कालची घटना तो दुपट्टा घालून सेंद्री दुपट्टा घालून ज्या भाषेत आणि ज्या पद्धतीने तो धमकावत होता त्यावरून ही लुटारूंची टोळी आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।